नमस्कार, मी तिलक नाईक. आज एसडीपीओ तिथे लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने अनुष्काला न्याय मिळण्यासाठी आज एसडीपीओला निवेदन दिलेलं आहे. आणि लहुजी क्रांती मोर्चाचे संयोजक आहे आपल्यासोबत कुंडलिकरावजी तलवारे. कुंडलिकरावजी तलवारे यांनी आज रीतसर असा अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा जो अमानुष छळ झालेला आहे, त्यांचा जो खून झालेला आहे, हा त्यांचा आक्षेप आहे. आणि मी त्यांना विचारेल की तलवारेजी, आज जे अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे असं तुम्ही रीतसर असं निवेदन एसडीपीओ यांना दिलेलं आहे. तर खरोखर अनुष्काचा खून झालेला किंवा वध झालेला आहे की कुठला कुठेही छेडछाड त्यांच्यासोबत झालेली आहे असं तुम्हाला वाटते का? आमचं असं म्हणणं आहे की त्या नवोदय विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थिनीचा खून झाल्याचा प्रकार दाखवलेला नाही, त्यांनी एक बनाव करून तिनं फाशी घेतली असं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं संशय बळावलेला आहे की ते जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. तर तलवारेजी यांचं असं म्हणणं आहे की जर तलवारीचा खून झालेला आहे, त्यांचा वध झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा षडयंत्र आहे. अनुष्कांचा हा खरोखरी बहुजनाची एक भूतपूर्व विद्यार्थिनी होती, सावित्रीची लेख होती आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि खरोखर अनुष्काला न्याय मिळण्यासाठी अजून तुम्ही कुठले पुढले पावलं करणार? आम्ही शासनाला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की अनुष्काच्या जे आजचा जो आंदोलन होतं, धरणे प्रदर्शन, जर अनुष्काला न्याय जर नाही मिळाला तर येणाऱ्या 28 जानेवारीला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात रॅली प्रदर्शन करणार आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर नाही आम्हाला न्याय मिळाला किंवा अनुष्का पाटोळेला न्याय नाही मिळाला तर लहुजी क्रांती मोर्चा येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तत्पर असेल असं मी या ठिकाणी नमूद करतो. जर अनुष्काला न्याय नाही मिळाला तर तलवारेजी यांनी लहुजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून चरणबद्ध आंदोलनाची अशी घोषणा केलेली आहे. जर अनुष्काला न्याय मिळणार आहे तोपर्यंत हा चरणबद्ध आंदोलन चालू राहणार आहे. यासह गजानन गंडाळे, कॅमेरामॅन गजानन गंडाळे, पुसद सह मी तिलक नाईक, पुसद.